सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू मायाकडे मॅडम या ठिकाणी पण सन्मान बनवत आहे. प्लेअर ऑफ द मॅचला पण या ठिकाणी आदरणीय सन्मान्य शिरसागर साहेब यांच्या शुभास्ते आपण सन्मानित करत आहोत. निफाड नाशिक काळूकोट तर टाळ्यांच्या गजरात प्लेअर ऑफ द मॅच म्हणून या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत शिवकुमार बोरगुडे. कमान शिव. आदरणीय सन्मान्य शिरसागर साहेब नाशिकचं उज्ज्वल भवितव्य महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य नेत्रदीपकाचं प्रदर्शन या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय मंत्री महोदयांच्या समवेत आमचे मान्यवर देखील उपस्थित आहेत. स्वागत आहे. मुंबई बंदर पोर्टर्स ठाणे महानगरपालिका या स्पर्धेच्या निमित्तानं पोलीस परिवाराचे अध्यक्ष ओम ज्ञानदीपवर मनापासून प्रेम करणारे आपल्या प्रत्येक उपक्रमाला आपल्याला समर्थ साथ देणारे आदरणीय एबीपी माझाचे वैभवजी परब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर एबीपी माझाचे सन्मान्य रुपेशजी शिलार मुंबई चौफळीचे पत्रकार आणि क्रीडा विभाग प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी आहे ते सन्मान्य जयराम मिस्त्री हे सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं पुन्हा एकदा ओम ज्ञानदीप मंडळाच्या वतीने आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत. राष्ट्रीय कीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महान खेळाडू असलम इनामदार या ठिकाणी आक्रमणासाठी आपण पाहतो. संस्थापक दाभोळकर साहेब त्याचबरोबर अध्यक्ष आमचे अनिल गुरव साहेब यांना विनंती करूया आपण आपल्या शुभास्ते आजच्या कार्यक्रमाचे असणारे प्रमुख अतिथी आणि महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय मंत्री शिवसेना नेते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय सन्मान्य संजय आपण शिरसागर साहेबांचा या ठिकाणी गौरव करत आहोत. या ओम ज्ञानदीपच्या व्यासपीठावरती विनंती आहे जिथे दुर्बलांचा आवाज ऐकला जातो तिथेच खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय घडतो आणि या प्रवासाचं नेतृत्व म्हणजे संजय शिरसागर साहेब. सत्ता ही केवळ अधिकारासाठी नसते तर वंचितांच्या हक्कातून आदरणीय शिरसागर साहेबांनी दाखवलेलं आहे. महाराष्ट्रातलं एक सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व पुन्हा आपण शिरसागर साहेबांकडे पाहतो तर त्यांचा सन्मान ओम ज्ञानदीपच्या व्यासपीठावरती पुन्हा सर्वांच्या साक्षीने आपण करत आहोत. आदरणीय सन्मान्य संजयजी शिरसागर साहेब सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र शासन.
मी सुनीलजी करबळ यांना विनंती करतो. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय पांचाळ साहेब यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय सन्मान्य पांचाळ साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. आदरणीय सन्मान्य पांचाळ साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. ठाणे महानगरपालिका संघ व्यवस्थापक आपला संघ अजूनही क्रीडा क्रमांक 2 वर उपस्थित नाहीये. ठाणे महानगरपालिका आदरणीय सन्मान्य सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र शासन आदरणीय शिरसाट साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. सर्वांना विनंती करूया. ओम बँकेची राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धा महाराष्ट्रासह देशातले माध्यमातून केलेलं आहे. सर्वसामान्य कुटुंबातली असणारी सगळी व्यक्तिमत्व इथे एकत्र आली आणि नेत्रदीपक अशी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून साहेब या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्यात आपणास विनंती आहे. ज्ञानदीप मंडळाचे सर्व पदाधिकारी, वरळी भागातील सर्व आमचे मित्र, माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित माननीय नगरसेवक, विविध भागातून आलेले सर्व खेळाडू, खऱ्या अर्थानं एक मोठी स्पर्धा ज्याला म्हणता येईल ती येथील सर्व कार्यकर्त्यांनी आयोजित केलेली आहे. पाहताना कुठेही कोणतीही कमी या स्पर्धेमध्ये वाटत नाही आणि हा आमचा आवडता खेळ आहे. एकमेकाचे पाय ओढणं हे आम्हाला चांगलं मैदानी खेळ ज्याला म्हणता येईल. त्या खेळामध्ये प्रत्येक खेळाडूकडे जर पाहिलं तर तो एक फिट ज्याला म्हणता येईल असा फिट खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा. आणि मंडळाच्या समोर साधी गोष्ट नाहीये, परंतु त्यांनी हा पर्वत स्वतःच्या हाताने उचलून खऱ्या अर्थानं या वरळीकरांची मनोरंजन म्हणा किंवा एक चांगला पायंडा त्यांनी धन्यवाद. आदरणीय शिरसाट साहेब यांनी या स्पर्धेला संबोधित केलं. मनपूर्वक आभार असतील. त्यांच्या समवेत उपस्थित असणाऱ्या सर्व शिवसेनेच्या असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. आदरणीय भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य नगरसेवक सन्मान्य पांचाळ साहेब यांचे देखील मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या निमित्तानं जरा जोरदार टाळ्या जाऊ द्या. महेश सावंत साहेब. सन्मान्य विभाग प्रमुख, सन्मान्य आमदार आणि आपल्या सर्वांचं असणारं सर्वसामान्यांचा नेता म्हणून आपण सावंत साहेबांकडे आपण पाहतो. आज ओम ज्ञानदीपच्या या पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं तर आदरणीय आमदार महेश सावंत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप खूप स्वागत आहे. नाही जमणार तुला. मंगेश सोनावणे या अगोदरच्या सामन्यातला असणारा सामनावीर ज्याला आपण पुढचा संभाजीनगरचा असणारा खेळाडू आहे. कर्णधार असलम इनामदार आक्रमणासाठी क्रीडांगण क्रमांक 1 वर आपण पाहतोय.
बीटा सन्माननीय शरदजी कालागड साहेब. तुला बॉक्स कसा घ्यायचं सांगतो मी. पहिला पुकार मेडलँड अकॅडमी विरुद्ध मुंबई पोस्टर. संघनायक संघ व्यवस्थापक आपल्यास खेळण्यासाठी पहिला पुकार क्रमांक 2 साठी. मी सध्या शिरवडकर मॅडम यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभास्ते एका विशेष सन्मानाकडे आपलं लक्ष वेधू इच्छित आहे. या स्पर्धेसाठी आपण आजच्या विशेष निमंत्रित आपण पाहतो. भारतीय कबड्डी क्षेत्रात, महिला क्षेत्रात ज्यांनी खूप मोठं योगदान दिलं आणि त्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं केलं, देशाचं नाव मोठं केलं. त्या भारत सरकारच्या अर्जुन पुरस्काराच्या मानकरी आदरणीय माया अग्रवाल मॅडम, भारत सरकारच्या अर्थात केंद्र सरकारच्या अर्जुन पुरस्काराच्या मानकरी, महाराष्ट्रासह भारताच्या कबड्डी क्षेत्रातलं महिला विभागातलं असणारं आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू माया अग्रवाल मॅडम या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. धन्यवाद शिरोळकर मॅडम, आपल्या शुभास्तेपड हा सन्मान केलेला आहे. खूप खूप आभार. सन्मान्य दिनेशजी पाटील, आपलं तिथे मनपूर्वक स्वागत असेल. दिनेशजी पाटील तर नाही क्लिक होत. थोड्याच वेळा या स्पर्धेच्या निमित्तानं युवा सेना प्रमुख मान्य आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदरणीय आदित्य साहेब उद्धवसाहेब ठाकरे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या मधुर आवाजानं आपल्या महाराष्ट्रासह देशातली असणारी अनेक मैदानं ज्यांनी गाजवली, तो महाराष्ट्रासह देशाचा असणारा सगळ्यांचा व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ इंडिया आदरणीय राणा प्रताप तिवारी सर यांच्या ठिकाणी आगमन होतं. वेलकम सर, मनपूर्वक स्वागत आहे आपलं.
ओम ज्ञानदीपच्या स्पर्धेत आदरणीय सन्मान्य राणा प्रतापजी वारी सर, खूप खूप स्वागत असेल आपलं. ओम ज्ञानदीपची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. पहिल्या रूम मध्ये राहायचं भाड्याने. लढत चालू मीरा भाईंदर महानगरपालिका आणि युवा पलटण यांच्या दरम्यानची ही महत्वाची लढत या ठिकाणी होती आहे. नेत्रदीपक या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य अप्रतिम प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. एकाच चढाईमध्ये 3 पॉईंट सुपर रेड आपण पाहतोय. नेत्रदीपक असं प्रदर्शन युवाच्या सध्या अत्यंत चुरशीचे आपण पाहतो. एका बाजूला आपण जर पाहिलं तर युवा आहे, त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ मीरा भाईंदर महानगरपालिका. दुसऱ्या निमित्तानं मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य, स्थानिक संघ गुल्फादेवी क्रीडा मंडळ आणि व्यावसायिक संघ सेंट्रल रेल्वेचे आदरणीय दिनेश पाटील सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खूप खूप स्वागत आहे आपलं. आदरणीय सन्मान्य दिनेश पाटील सर माजी राष्ट्रीय खेळाडू आणि सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. ओम ज्ञानदीप मंडळातील पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या सायंकाळच्या सत्रात या ठिकाणी आगमन होत आहे. आपल्या सर्वांचं असणारं लाडकं व्यक्तिमत्व, योगांचं आयडॉल, अभ्यासू नेतृत्व, शिवसेनेचं असणारं लाडकं नेतृत्व